या ठिकाणी दुसरे काही ग्रामस्थ आहेत. चाचा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? माझं नाव महबूब मोहम्मद युसुफ पटेल. आता सध्याला सोलापूर शहरामध्ये हा निवडणुकीचं वातावरण सर्वत्र पेट घेत आहे. येत आहेत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये हा अनेक उमेदवार इच्छुक आहेत. हा तुमची पसंती कोणाला असेल? आम्हाला पसंतीचे मुल्ला हे आम्हाला हे पसंत आहे. जे 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 इथं काम जे केले ते मुल्लाजी केलेत. हा. सर्व कोणाला आम्ही विचारलं तर कोणी काय केलेलं नाही. बर. ज्या दिवशी ते मुल्लाजी इथं घेऊन करून गेले हे आम्हाला पसंत आहे. म्हणजे तुमच्या प्रभाग क्रमांक 25 चा जो विकास झालेला आहे हा तो मुल्ला साहेबांच्या मार्फत झालेला आहे म्हणायचं. हा मुल्ला साहेब मार्गदर्शन झालेलं आहे. आता सध्याला इलेक्शनच्या वातावरणामध्ये हा अनेक पक्षामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत. हा अनेक जण तुम्हाला या ठिकाणी येतील, सांगतील की बाबा आम्ही आमचा या वार्डाचा विकास करू किंवा आम्ही या वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत, आम्हाला मतदान द्या. तर तुम्ही कसं मग याच्याकडे कसं बघताय? आम्ही मुलाचे हे जे आहे ते आम्हाला हे पसंत आहे. हे करेल असं आम्हाला अशिष्ट आहे. खात्री? हा खात्री आहे. जे निवडून आला हे काम करेल असं आम्हाला खात्री आहे, पूर्व खात्री आहे. याच्या अगोदरचा जो विकास झालेला आहे, याच्या अगोदरचे नगरसेवक जे होते हा त्यांनी काय विकास वगैरे केला? त्यांनी काही केलेलं नाही. त्यांचं नावच माहित नाही आम्हाला. त्यांनी कुठं राहते हे माहित नाही आम्हाला. एक दिवशी येऊन खऱ्या अर्थानं हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये जे उमेदवार निवडून गेले होते मागच्या पंचवार्षिक मध्ये, त्या उमेदवारांचं इथल्या ग्रामस्थांना नाव देखील माहिती नाही. मग हा विकास जो झालाय तो एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर लोकशाहीमध्ये ही एक सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. या प्रभागाचा उमेदवारच कोण आहे ज्यांनी विकास केलाय ते वेगळेच आहेत आणि नगरसेवक मात्र या प्रभागामध्ये नागरिकांना माहिती नाहीत. ही एक शोकांतिका म्हणावी.